परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग परिचय व स्थान. हे पवित्र ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे एका रमणीय टेकडीवर वसलेले आहे. महत्व. हे भगवान शिवाच्या पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे प्रमुख ज्योतिर्लिंग मानले जाते. पौराणिक कथा आणि स्थापना. इतिहास. रावण कथा. लंकापती रावणाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या कठोर तपश्चर्येनंतर शिवलिंग लंकेत नेण्याची वरदान स्वरूपात परवानगी मिळवली होती. स्थापना. प्रवासादरम्यान अटीनुसार शिवलिंग जमिनीवर ठेवल्यामुळे ते याच ठिकाणी कायमचे स्थिर व स्थापित झाले. जीर्णोद्धार. प्राचीन हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचा विकास यादव काळात झाला असून नंतर पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकरांनी याचा भव्य जीर्णोद्धार केला. मंदिर रचना आणि स्पर्शदर्शन. स्पर्शदर्शन. या ज्योतिर्लिंगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भक्तांना इतर ठिकाणांप्रमाणे दूरवरून नव्हे तर प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळते. वास्तुकला. मंदिर काळ्या पाषाणातील चिरेबंदी, मजबूत आणि पारंपरिक हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. धार्मिक महत्त्व व पुण्यफल. आरोग्य व आयुर्वेद. वैद्यनाथ म्हणजेच उपचारांचा आणि वैद्यांचा देव. येथे भक्तिभावाने दर्शन घेतल्याने शारीरिक व्याधी व आजार दूर होतात अशी गाढ श्रद्धा आहे. पुण्यफल. या ज्योतिर्लिंगाचे स्मरण आणि पूजन केल्याने मनुष्य पापरहित होतो, तसेच त्याला मानसिक शांती, सुख समृद्धी आणि मोक्षप्राप्तीची अनुभूती मिळते. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या इति. रावणाची कठोर तपश्चर्या. लंकापती रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येदरम्यान त्याने आपली 9 डोकी कापून शिवाला अर्पण केली, ज्यामुळे शिव त्याच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले. आत्मलिंग आणि महत्वाची अट. रावणाने शिवाला स्वतःसोबत लंकेत चालण्याची विनंती केल्यावर शिवाने त्याला आपले शक्तिशाली आत्मलिंग प्रदान केले. परंतु शिवाने एक कठोर अट घातली की हे लिंग लंकेत पोहोचेपर्यंत वाटेत कुठेही जमिनीवर ठेवायचे नाही. जर ते ठेवले गेले तर ते तिथेच कायमस्वरूपी स्थापित होईल. देवांची धाकधूक आणि गणेशाची युक्ती. आत्मलिंग लंकेत पोहोचल्यास रावण अजिंक्य होईल आणि त्रैलोक्यात हाहाकार माजेल या भीतीने सर्व देवांमध्ये खळबळ उडाली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी देवांनी योजना आखली. वरुण देवाच्या प्रभावाने रावणाला तीव्र लघुशंका लागली आणि नेमक्या त्याच वेळी भगवान गणेश एका लहान गुराख्याच्या रूपात तिथे प्रकट झाले. ज्योतिर्लिंगाची स्थापना व वैद्यनाथ नाव पडण्यामागचे रहस्य. अडचणीत सापडलेल्या रावणाने ते आत्मलिंग त्या लहान मुलाच्या हातात दिले. रावण परत येईपर्यंत गणेशाने ते लिंग जमिनीवर ठेवून दिले, ज्यामुळे ते नियमानुसार त्याच ठिकाणी स्थिर झाले. तपश्चर्येदरम्यान रावणाने कापलेली 9 डोकी शिवाने आपल्या दैवी स्पर्शाने पुन्हा जोडली आणि त्याला बरे केले. एका वैद्याप्रमाणे शिवाने त्याचे दुःख दूर केल्यामुळे या स्थानाला वैद्यनाथ, देवांचा वैद्य हे नाव प्राप्त झाले. मंदिर वास्तुकला व इतर वैशिष्ट्ये. आज आपण जे भव्य मंदिर पाहतो त्याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. या मंदिराला हरिहर भेट स्थळ म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे विष्णू हरी आणि शिवहर यांचे ऐक्य अनुभवता येते. या परिसरामध्ये अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात, ज्या या स्थानाच्या वैद्यनाथ नावाशी अगदी जुळणाऱ्या आहेत. स्थान व श्रद्धा. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या अचूक स्थानाबद्दल महाराष्ट्रात परळी आणि झारखंडमध्ये देवघर अशा 2 मान्यता असल्या तरी भक्तांची श्रद्धा आणि भक्ती दोन्ही ठिकाणी प्रचंड आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शांती शांतीवाय. आमच्याशी जोडून राहा. आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.